हा सामना जो जिंकेल तो संघ क्वालिफाय होईल आणि पुढच्या नॉकआउट राऊंड मध्ये जाईल. नक्कीच दोन्ही संघासाठी महत्त्वपूर्ण असा सामना असेल. आपण पाहत आहात की मैत्री चषक लाईव्हला अनेक आपले क्रीडा रसिक अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. आपलं चांगल्या प्रकारचं आयोजन आणि एक चांगलं प्रक्षेपण युनिक लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतो. 3 कॅमेरे आणि आपण पाहाल तर रिव्ह्यू सिस्टम जे आहे फक्त पंच हे रिव्ह्यू घेऊ शकतात आणि जे रनआउटचे आहेत ते अगदी तंतोतंत रिव्ह्यू आपण इथे घेतलेत आणि खरंच ही अचूकता असेल. आणि सामन्याला सुरुवात करावी. हा सामना नित्रळ विरुद्ध नावली दोन्ही संघांचा हा दुसरा राऊंड असेल. नक्कीच सामन्याला सुरुवात करावी. 12:23 आणि हा पहिलाच कडक दणदणीत असा षटकार. नक्कीच स्लॉट मध्ये गोलंदाजी आणि खरपूस समाचार घेतलाय तो हिरो यांनी. अतिशय नावाजलेले क्रिकेटपटू 6 चेंडू 6 षटकार ठोकण्याचा पराक्रम ज्यांच्या नावे आहेत, परंतु समोर आहेत ते कार्तिक जांभळे भागातील अष्टपैलू खेळाडू. नक्कीच कमबॅक करतील. हो 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 परत एकदा स्लॉट मध्ये सेम रिझल्ट. जबरदस्त फलंदाजी. नक्कीच सेट होऊन आले हिरो. याच्या अगोदरच्या मॅच मध्ये त्यांनी अतिशय दमदार खेळी साकारली होती आणि तीच खेळी कंटिन्यू. हॅलो. नक्कीच 2 चेंडू 2 षटकार आणि हा दिशाहीन चेंडू, परंतु त्याचा खरपूस समाचार घेतला भीमर आणि हा चौकार. नक्कीच गोंधळलेल्या मनस्थितीत असतील गोलंदाज. अतिशय कडा प्रहार केला आहे तो हिरो यांनी. बॅट मधून जबरदस्त धावा वसूल करतात आणि ही चूक होते गोलंदाजाकडून. इथे मात्र एक भीमर आणि ही फ्री हिट. पुन्हा एकदा फुलटॉस आणि रिझल्ट आपण पाहताय. हाय अँड हँडसम षटकार. 3 षटकार लगातार आपण पाहतोय. एक नो चेंडू होता, मात्र 3 लिगल चेंडू आणि 1 नो चेंडू. धावा मात्र सगळ्या आलेले आहेत. ते 3 षटकार आणि 1 चौकार. हिरो खेळत आहे 4 चेंडूत 22 धावावर. जबरदस्त फलंदाजी मित्रांनो पाहता आपण हिरोच्या माध्यमातून. पुन्हा एकदा लो फुलटॉस. इथे मात्र केवळ एका धावावर समाधान मानावं लागतंय. चेंडू थोडासा खाली राहिला. नक्कीच नावली संघाचे मुख्य गोलंदाज यांच्यावरच तुटून पडलेत हिरो अतिशय सहजतेने. आणि पाहू शकता आपण जर हे क्रीज पाहिलं तर आता सकाळच्या सत्रातील राहिलेलं नाहीये. नक्कीच बऱ्यापैकी सुधारणा झाले त्याच्यात. आणि हा झेल होऊ शकतो का? हवेत चेंडू नो मॅन्स लँड मध्ये. नक्कीच फटका फसला होता, परंतु एका धावावर इथे मात्र समाधानी होत आहेत. 5 चेंडू झालेले आहेत. 25 धावा या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत मित्रांनो. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. ऑफ साईडला ठेवलेला चेंडू नक्कीच कमबॅक करतायत. निर्धाव चेंडू असेल. पहिल्या षटकाची समाप्ती मात्र
हां चला फलंदाजांनी लगेचच क्रीजचा ताबा घ्यायचा आहे. चला पुढील फलंदाज असतील ते शुभम सोनावणे आणि हा खूप चांगली गोलंदाजी आपण पाहतोय ते उमेश यांच्या माध्यमातून तिसरं षटक हाताळत आहेत. हा लो फुलटॉस लेग साइडला तटवलेला चेंडू गॅदर केला जाईल. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतो परंतु कार्तिक जांभळे फील्ड करतात त्याच्यामुळे नक्कीच. आणि हा बैठे शॉट पाहूया काय नक्कीच ट्रॅव्हल करतोय. दमदार षटकार अगदी डोळ्याचं पार न फेडणारा पाहू शकता आपण. चेंडूवर आले आणि अगदी जाग्यावरून हाय अँड हँडसम षटकार येतोय ते शुभम यांच्या माध्यमातून. नक्कीच ऑलराऊंडर खेळाडू आहेत ते. गेल्या वर्षी अगदी त्यांनी गोलंदाजीने मैदान गाजवलं होतं. बेस्ट बॉलर ठरले होते ते मैत्री चषक लीग मधील. आणि यावेळी मात्र ते बॅटने कमाल दाखवत आहेत आपण पाहू शकतो. नक्की हा ब्लॉक मध्ये टाकलेला तितक्याच चांगल्या प्रकारे आणि ही मात्र मिस फिल्डिंग इथे पाहूया. चेंडू ट्रायल होतोय आणि नक्कीच फील्ड केला गेलाय गणेश यांच्या माध्यमातून. मात्र इथे धावा वसूल केल्या गेल्या त्या 3 धावा. तोपर्यंत 1 धाव इथे वाचवण्यात यश आलं गणेश यांना. थोडीशी मिसफिल्ड इथे झाली होती. नक्की लेग साइडला तटवलेला पुन्हा एकदा मिसफिल्ड. खेळाडूच्या पायांच्या मधून चेंडू पाठीमागे. पहा जिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. कुठेतरी आत्मविश्वास हरवलाय की काय नावली संघात असं जाणवतंय. नक्कीच अगदी पहिल्या षटकापासून जे त्यांनी प्रहार करायला सुरुवात केली कुठेतरी दडपण जाणवतंय नावली संघावर. कारण जर परळी भागात पाहिलं तर नावली संघाची जी फिल्डिंग आहे जे क्षेत्ररक्षण आहे ते सर्वोत्तम समजलं जातं आणि तो संघ मात्र कुठेतरी स्ट्रगल करताना नक्कीच हा क्रिकेटचा प्रेशर आहे आणि क्रिकेटमध्ये या गोष्टी होत असतात. 50 धावसंख्या केवळ 3 षटकामध्ये आपण पाहू शकतो. धाव फलकावर 50 धावा लागल्यात. अभिनंदन मित्र संघाचे. खूप जबरदस्त इथे बॅटिंगचं प्रदर्शन. केवळ 3 षटकामध्ये 50 धावा. फुलटॉस चेंडू परंतु पाहूया शॉट मध्ये नक्कीच एलिव्हेशन आहे. काय ताकद आहे. जबरदस्त षटकार. नक्की शुभमचं कौतुक करत एवढं कमी. चांगले गोलंदाज तर ते आहेतच परंतु आज त्यांनी बॅटिंगने सुद्धा दाखवून दिलं आणि काय ताकद आहे मित्रांनो. ऑफ साईडला अशा प्रकारे लॉंग ऑफला हा षटकार खेचणं खरंच कठीण आहे. अगदी स्लॉट मध्ये. पुन्हा एकदा मिस झाला. नक्कीच गोलंदाजांनी कमबॅक इथे केलंय. तेजसनी चांगलं षटक हाताळलं होतं त्यांनी याच्या अगोदर खरं म्हटलं तर परंतु पहिल्याच चेंडूवर इथे फुलटॉस गेला परंतु एक कमबॅक म्हणू शकतो चांगलं. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आलाय. पुन्हा एकदा नक्कीच ताकद आहे शॉट मध्ये आणि हा षटकार मगाशी लॉंग ऑफ मध्ये आता लॉंग ऑन मध्ये दोन्ही दिशेला दोन्ही व्ही शेप मध्ये षटकार वसूल करतायत ते शुभम. काय फलंदाज आहे मित्रांनो. नक्कीच त्यांच्या संघाकडून त्यांना त्यांची प्रशंसा केली जाते. धाव संख्या झाली ती 62 रन. खूप चांगली फलंदाजी. 6 चेंडूत 22 धावा कोटल्यात ते शुभम यांनी. हो पुन्हा एकदा तोच रिझल्ट पाहूया. इथे झेल होतो का आणि इथे मात्र झेल ड्रॉप झालाय.
एक भागातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक त्यांच्याकडूनही नक्कीच हे दडपण आहे मित्रांनो, आणि ते दडपण जाणवतंय. नावली संघ कुठेतरी बॅकफुटवर ढकलला गेलाय की काय. शुभम यांची मात्र धमाकेदार फलंदाजी. नक्की शॉट फसलाय, झेल होतो का, आणि हा थोडा स्ट्रगल झाला, परंतु हा अतिशय सोपा झेल टिपला आहे तो विकेट किपर यांनी, उमेश जांभळे. खरं म्हटलं तर चांगली गोलंदाजी आपण म्हणूया, कारण तो एक झेल सुटला होता, परंतु काय फलंदाजी केले मित्रांनो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात शुभम सोनवणे. नक्कीच आपल्याला अशा प्रकारच्या ज्या खेळी आहेत त्या क्रिकेटसाठी खूप महत्त्वाच्या आहेत, आणि यानेच क्रिकेट मोठं होतं मित्रांनो. खूप चांगली फलंदाजी नित्र संघाच्या माध्यमातून. आणि हा ब्लॉक मध्ये नक्कीच लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा जबरदस्त बॉल होता. पाहू शकतो आपण अतिशय सरळ लाईन मध्ये त्रिफळाचीत झालेत. सोळा मिनिटांमध्ये केवळ 4 ओव्हर कंप्लीट केलेत ते नावली संघाने. खरंच कौतुक करावं, अगदी वेळेचं नियोजन चांगलं होते त्यांच्याकडून. गोलंदाज धावसंख्या झाली आहे ते 64 धावावर 4 विकेट. आणि हा फुलटॉस चेंडू आणि त्याचा खरपूस समाचार. नक्कीच झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु शॉट मध्ये दमदार षटकार. अगदी खराब गोलंदाजी आपण पाहतोय वारंवार. फुलटॉस चेंडू अगदी पहिल्या षटकापासून, आणि पुरेपूर फायदा उचलतायत. रिव्ह्यू घेतला जाईल बिमरसाठी. नक्कीच जे स्क्वेअर लेगचे अंपायर आहेत त्यांनी सांगितलं रिव्ह्यू घ्यायचा आहे. थर्ड अंपायरच्या माध्यमातून आपण इथे रिव्ह्यू चेक करत आहोत. नो चेंडू. नक्कीच थर्ड अंपायरच्या माध्यमातून इथे आपल्याला सांगण्यात येत आहे हा बिमर असेल, आणि पुढचा येणारा चेंडू हा फ्री हिट असेल. नक्की धाव संख्येमध्ये इथे वाढ, आपण बोनस मिळतोय तो मित्र संघाला. आणि हा लिगल चेंडू असे स्टंपावरून गेलाय, त्याचा काही फायदा उचलता आला नाही तो मित्र संघाला. खरं म्हटलं तर फ्री हिट होता. हो, शॉट नक्कीच आहे लॉंग ऑनला. गणेश फील्ड करतील, परंतु मिस फिल्डिंग. नक्कीच बॉडी लँग्वेज जर पाहिली आपण नावली संघाची तर अतिशय निराशाजनक. खरं म्हटलं तर हा संघ चांगल्या क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जातो, परंतु कुठेतरी हवी होतो नित्रळ संघ. नक्कीच खराब चेंडू, आणि त्याला खरपूस समाचार. उत्तुंग असा हा षटकार. अतिशय षटकारांची आतिषबाजी आपण पाहतोय नित्र संघाकडून. नक्कीच खूप चांगला 79 धावा. वाह,
वा काय शॉट आहे, जबरदस्त स्क्वेअर कट. आणि आपण पाहतोय चेंडू ट्रॅव्हल होतोय 4 रनांसाठी. खूप छान. धावसंख्येत बदल, धावसंख्या 83. इथे मात्र एका धावावर समाधान मानावं लागतं. नक्कीच एक धमाकेदार आपण फलंदाजी पाहतोय मित्र संघाच्या माध्यमातून. ओ काय शॉट आहे, नक्की जबरदस्त षटकार. शेवटच्या चेंडूवर, अगदी पहिल्या चेंडूवर आणि शेवटच्या चेंडूवरही षटकार. काय सुरुवात आहे आणि काय एंड आहे, जबरदस्त. धावसंख्या झाली होती 90 धावा. सर्वाधिक धावा या पर्वातील सर्वाधिक धावा मित्र संघाच्या बॅटमधून इथे आलेल्या आहेत. नक्कीच अगदी विस्फोटक फलंदाजी आपण पाहतोय. सकाळच्या सत्रात त्यांनी सायळी संघाचा इथे पराभव केला होता आणि आता मात्र नावली संघावर ते तुटून पडलेत. चला मित्र संघाने आपली टीम सज्ज ठेवायची आहे क्षेत्ररक्षणासाठी. चला टॉस साठी पुढील संघ सायळी, विपक्ष भानसेवाडी संघाचे कर्णधार, सायळी संघाचे कर्णधार. आपण टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. चला या. चला भानसेवाडी संघाचे कर्णधार, संघ भानसेवाडी. चला आपण टॉस्को बॉस मध्ये या. जर सामन्याचा चेंडू पडला तर आपल्याला पेनलाइज केलं जाईल. मित्रांनो भानसेवाडी संघ आपल्यासाठी चला आपण लगेचच यायचंय टॉस्को बॉस मध्ये. $91 90 धावसंख्या झालेले 91 ला विन असेल. भानसेवाडी संघाचे आले का? चला टॉस करून घ्या पटकन. चला नावली संघाने आपले सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत. विनंती आपल्याला. सलामीचे फलंदाज तेजस आणि कार्तिक. नक्कीच हा तोच नावली संघ आहे ज्याने गेल्या वर्षी सर्वाधिक धावसंख्या इथे कुठली होती. भानसेवाडीने टॉस जिंकला व गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सायळी संघास त्यांनी फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. नक्कीच दोन्ही संघांसाठी करो या मोरोची ही स्थिती असेल. अतिशय महत्त्वपूर्ण सामना याच्या पुढील असेल.
जो संघ जिंकेल तो पुढे जाईल आणि जो संघ हरेल त्याचा प्रवास मात्र इथे थांबेल. आता या सामन्याला हा महत्त्वाचा सामना 90 धावसंख्या मारलेला हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहूया इथे कोणत्या प्रकारचं उत्तर पाहायला मिळतंय नावली संघाकडून. मित्र संघाकडे एक चांगली गोलंदाजी आहे. नक्कीच त्यांच्यावर सुरुवातीपासूनच प्रहार करावा लागेल. सर्वाधिक धावसंख्या त्यांच्या माध्यमातून आपल्याला इथे पाहायला मिळाले ते नित्रळ संघाकडून. हो हो हो, सुरेख गोलंदाजी, चांगला टप्पा आपण पाहतोय. नक्कीच आपण पाहिलं तर नेत्र संघ गेल्या वर्षीचा विजेता होता. त्यानंतर वाघवाडीच्या टुर्नामेंटला फायनलपर्यंत ते पोहोचले होते खरं म्हटलं तर. त्यानंतर ओहो, थोडासा दिशाहीन चेंडू, हा मात्र वाईट. पाहूया वाईट, हा वाईट चेंडू आहे. नाही नाही, इथे मात्र एक चोरटी धाव घेतली गेली. नाही, माफ करा, नाही. खूप चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. आणि हा अगदी सोपा झेल. खूप चांगली गोलंदाजी नितीन यांच्या माध्यमातून आपण रिप्ले मध्ये पाहू शकता. शॉट थोडासा फसला आणि हवेमध्ये या 30 सर्कल मध्ये हा मात्र झेल होत आहे. नक्की आपण चर्चा करत होतो गेल्या वर्षी मैत्री चषक लीग मध्ये विजेते ठरले होते ते श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब नित्रळ. परंतु वाघवाडीच्या टुर्नामेंट फायनलला मात्र त्यांना निराशा हाती आली. परंतु काय कमबॅक केलाय. ज्या संघाने त्यांना पराभूत केले होते त्याच संघाला त्यांनी पहिल्या मॅच मध्ये हरवलं इथे, आणि इथे मात्र कमबॅक केलंय. परंतु पराभूत म्हटलं तर त्यांना थोडासा राग येतो. नक्कीच एक चांगलं त्यांनी प्रत्युत्तर देताना आपण पाहतोय क्रिकेटच्या माध्यमातून. खरं म्हटलं तर एक गेल्या वर्षी त्यांनी 5 ते 6 टुर्नामेंट लगातार जिंकल्या होत्या. एक चांगलं रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. वाह, काय गोलंदाजी आहे. इथे मात्र एकही धाव नाही. खूप चांगली सुरेख गोलंदाजी हाताळली. केवळ एक धाव दिलेली आतापर्यंत आणि एक विकेट मिळाले ते नितीन यांना. तितकीच चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही क्षेत्रामध्ये अगदी उजवे ठरतात. वा, पुन्हा हा लेग कटर टाकण्याचा प्रयत्न. एक धाव इथे मात्र केवळ एका धावेवर. परंतु नाही, कार्तिक जांभळे त्यांनी स्वतःकडे स्ट्राईक ठेवलेली आहे. रन काही घेतलेलं नाही इथे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर केवळ एक धाव. केवळ वाईट चाललं ना रे, जबरदस्त. केवळ
चला सामन्याला सुरुवात करायची मित्रांनो. थोडासा दिशाहीन चेंडू आणि वाईट, खरंच क्रीजच्या खूपच बाहेर हा चेंडू होता. मात्र याने काही फरक पडणार नाही. खूप मोठे फटके खेळावे लागतील जर नावली संघाला इथे विजय संपादन करायचा असेल. वा, धमाकेदार शॉट, परंतु केवळ एक धाव इथे. तितकेच फिल्डिंग ही चांगली पाहायला मिळते. नेत्रसंघ नक्कीच आत्मविश्वास जो आहे तो नेत्रसंघाकडे असेल, कारण सर्वाधिक धावा त्यांनी कुठलेल्या. गोलंदाजही खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतायत. खेळाडूंना अगदी जकडून ठेवलंय. धावा मात्र 13 झाल्या 6च्या रन रेटनी. आणि हा रिव्हर्स शॉट झेल होतो का नाही. नक्कीच एक चांगला फ्लॅट शॉट षटकार कार्तिक यांच्या माध्यमातून. खूप चांगला हा फटका आलाय, परंतु प्रत्येक बॉलवर आपल्याला इथे प्रहार करावा लागेल. मित्र संघाने जो धावांचा डोंगर उभा केला तो फार मोठा आहे. नक्कीच प्रत्येक षटकाला 27 धावा कुठणं गरजेचं आहे. दोन धावेसाठी इथे प्रयत्न करण्यात आले. काय चपळता आहे पाहू शकता तुम्ही. 2 धावा कंप्लीट करतात ते कार्तिक. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न राहील. नक्कीच हा सामना आणि हा फटका थोडासा फसलाय, परंतु एक धावेवर इथे समाधान मानावं लागतंय. गोलंदाजीला आहेत ते सचिन. वा, जेव्हा चेंडू बॅटवर आला तेव्हा स्वीट साऊंड आला मित्रांनो. आणि हा षटकार खणखणीत सुमित जांभळे यांच्या माध्यमातून. नक्कीच अगदी चांगला प्रहार केला त्यांनी, परंतु सुरुवातीपासूनच हे मोठे मोठे फटके येणं गरजेचं होतं. जर तुम्ही एवढ्या मोठ्या स्कोअरचा पाठलाग करता तर. धावसंख्या झाली ती 28. वा, चांगलं कमबॅक आपण सचिन यांच्या माध्यमातून पाहतोय. निर्धाव चेंडू असेल शेवटचा. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 धावावर 1 विकेट. 2 षटकामध्ये 63 धावा मित्रांनो करायच्या आहेत. प्रत्येक चेंडूवर प्रहार करावा लागेल आणि तेव्हाच नक्कीच गोलंदाजी मार्कवर आले ते शुभम सोनवणे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू इथे मात्र अंगाला लागतोय. धाव नाही आली. निर्धाव चेंडू. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, परंतु खेळाडूला चांगली गोलंदाजी, चांगली लाईन लेंथ आपण पाहतोय. अगदी हुशारीने त्यांनी चेंडू ऑफ साईडला थोडासा ठेवला आणि हा निर्धाव चेंडू. हो हो, पुन्हा एकदा. वा, काय गोलंदाजी आहे मित्रांनो. 3 चेंडू आणि 3ही डॉट. क्या बात है. अपील करण्याचा प्रयत्न आला, परंतु पुन्हा एकदा मिस.
जबरदस्त गोलंदाजी. 4 चेंडू निर्धाव, 2 चेंडू शिल्लक. पाहूया पहिली मेडन ओव्हर ठरते का मैत्री चषकामध्ये. नक्कीच ही मेडन ओव्हर नसेल. 1 धाव मात्र इथे समाधान मानावं लागेल. खरंच खूप चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. केवळ 1 धाव आले 5 चेंडूत. कार्तिक 14 चेंडूत 20, परंतु स्वतःच्या खेळाला साजेशी खेळी त्यांच्याकडून अजून काय आली नाही तेवढीशी. सुमित जांभळे एक षटकार खेचलाय आणि हा फुलटॉस चेंडू इथे मात्र लॉंग ऑनला. केवळ 1 धावावर समाधान. 4 षटकांची इथे समाप्ती होते. 2 रन्स केवळ आले या षटकामध्ये आणि नेत्राची धावसंख्या झाली होती, सॉरी नावली संघाची धावसंख्या झाली होती 30. सुपर क्रिकेट क्लब श्री क्षेत्र नित्रळ, सुपर क्रिकेट क्लब श्री क्षेत्र नित्रळ यांनी प्रथम फलंदाजी करताना आपल्या मैत्री चषकातील चेंडू पुरस्कर्ते, माफ करा, कॅच ऑफ द मॅचचे पुरस्कर्ते आणि हा खराब चेंडू वाईट, अतिरिक्त धावेत भर, वाईट. श्री हनुमंतदादा शिंदे यांचे इथे आगमन झालेले आहे. मैत्री चषक समिती तर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटचं षटक आणि हा खराब चेंडू, भीमर, नोचा इशारा आणि हा वसूल होतोय ते दणदणीत चौकार. नक्कीच पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट. शेवटचा षटक आहे. पराभवातलं अंतर कमी करण्याचा प्रयत्न असेल. जवळजवळ नित्रळ संघ विजयाच्या उंबरठ्यावर, कारण 6 चेंडूत 55 धावांची आवश्यकता आहे. खराब चेंडू, परंतु तितकाच खराब शॉट, साजेसं त्याला उत्तर नाही आणि इथे थोडीशी मात्र मिसफिल्ड होते. चौकार. इथे मात्र 2 चेंडूवर 2 चौकार. खराब चेंडू होता आपण पाहू शकतो, परंतु त्याला तितकंसं खेळाडूने प्रयत्न केला, परंतु चेंडू काही थांबू शकले नाहीत. आणि हा इथे जेवणाचे पॅकेट आलेत. मी लुमणेखोल, शिंदेवाडी, भानसेवाडी व नावली यांना विनंती करेन लुमणेखोल व शिंदेवाडी यांनी आपला एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. लुमणेखोल आणि शिंदेवाडी यांनी आपले जेवणाचे पॅकेट घेऊन जायचं आहे. बॅट्समन असतील ते गणेश. चला स्पीडअप करा, केवळ 4 चेंडू शिल्लक आहेत आणि नक्कीच त्याचा फायदा घेऊ शकले नाहीत. आणि हा लेग साइडला तटवत चेंडू मात्र तिथे गॅदर केला जाईल. 1 धावावर समाधान मानावं लागेल. अगदी ही औपचारिकता जी शिल्लक आहे. नेत्राची टीम जवळजवळ जिंकल्यामध्ये इथे जमा आहे. उर्वरित ती 2 चेंडू फक्त औपचारिकता असेल.
एक चांगला शॉट, परंतु बॅटवर काय आला नाही तितकासा. एक धाव मात्र इथे पूर्ण होते. शेवटचा चेंडू असेल. चला मी विनंती करेन पुढील संघ आपले खेळाडू तयार ठेवायचे. सायळी ब विरुद्ध भानसेवाडी, दोन्ही संघांनी इथे आपापली जागा घ्यायची आहे. चला, आणि हा प्लेन मिस आणि नित्र संघ विजय झालेला आहे. या दिवसातील सर्वात पहिला संघ जो क्वालिफाय झाला आहे तो आहे नित्र संघ. अभिनंदन नित्र संघ, आपण पुढील राऊंड मध्ये गेलात. श्री कृष्ण जाधव सन्माननीय माजी पुरस्कर्ते यांना मी विनंती करतो आपण स्टेजवर यायचं आहे. श्री कृष्ण जाधव नावली, आपण कुठे असाल त्यांनी स्टेजवर यायचं आहे. आपलं इथे स्वागत करण्यात येत आहे. तसेच मॅन ऑफ द मॅच असतील ते हिरो वांगडे आणि कॅच ऑफ द मॅच आहे ते विकास. कृपया आपलं इथे पारितोषिक घ्यायचं आहे.